आज ज्या अभिनेत्रीला मी भेटणार आहे तिला मला खरंच बोलावं असं वाटतंय, भेटली तू पुन्हा, कारण आम्ही कालच भेटलेलो. सुरुवातच हिट आहे. आता ज्या अभिनेत्रीला मी भेटणार आहोत तिला मला एवढंच म्हणायचं आहे, भेटली तू पुन्हा, कारण आम्ही कालच भेटलो होतो. ए नाही, आपण असं परत एक छान सुरुवात करूया. हिट आहे, कीप इट. तर आता खरंच म्हणजे आये तो आये 3 मूवी साथ में लेकर आये पूजा, असं होतंय तुझ्या बाबतीत. आणि आज भेटली ती पुन्हा. तुम्ही दोघंही दुसऱ्यांदा एकत्र येत आहेत आणि आता तर केमिस्ट्री बॉन्ड वगैरे सगळं झालेलंच असेल. तर मला वाटतं ह्याच्या पुढे काय मजा केली शूटिंग करताना हे जास्त जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे किती मजा आली हे सगळं करताना? खूप मजा आली. वैभवसोबत काम करताना फारच कम्फर्टेबल फील करते मी, कारण का आम्ही खूप चांगले मित्र आहोत एकमेकांचे. सो सजेशन्स, ॲडवाईसेस हे खूप मनमोकळेपणाने येतात. नाही आवडलं तर नाही आवडलं, आवडलं तर आवडलं. मला आठवतं एकदा वैभवचा क्लोज होता आणि त्याने, मी जस्ट मॉनिटरवर बसले होते आणि त्याला काय छान दिसला तो त्याच्यात, आणि मला 2 मिनिट असं झालं की हा तोच वैभव आहे का जो आम्ही एकापेक्षा एकला एकत्र होतो आणि मी काही बोलायचं ह्याला. असं मी येऊन त्याला सांगितलं की वैभव खूप चांगला दिसतोयस तू. आणि त्याचं फार असतं की जॉ लाईन दिसली पाहिजे आणि केस असे उडले पाहिजे. पण ही सिन्सिअरिटी ऑफकोर्स म्हणेन मी, इतकं लक्ष कोणी हल्ली देत नाही, पण तो त्याच्या बाबतीत फार करेक्ट आहे आणि त्याने कामही सुंदर केलं चित्रपटात. वैभव, तू ॲक्शन आणि रोमॅन्स असे खूप छान सायमल्टेनियसली सांभाळलेले आहेस. इथे फुल फ्लेज रोमॅन्स करायला मिळणार आहे, म्हणजे जो रोमॅन्स आपण ज्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग इन्व्हॉल्व आहे आणि सगळं आहे. तर किती मजा आली ही ट्रॅव्हलिंग लव्ह स्टोरी करताना? खूप मजा आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठीत फार कमी अशा ट्रॅव्हल लव्ह स्टोरीज फार कमी झाल्यात आत्तापर्यंत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर मला असं वाटतं की प्रोजेक्टचा हिरो जर असेल तो रायटर असतो, आणि आमचा हिरो फार कडक आहे. ते नाणं खणखणीत वाजलं आहे, कारण इतकी सुंदर स्क्रिप्ट आहे. आणि त्याच्यानंतर आमचा डिरेक्टर, हे 2 लोक जर सॉर्टेड असतील ना तर प्रोजेक्ट खूप छान होतो. आणि याबद्दल मी यावेळेस खूप लकी आहे, कारण दोन्ही खूप, म्हणजे चंदू सर आणि संजय इतक्या चांगल्या पद्धतीने ती जोडी जमली आहे. एक मी चंदू सर, म्हणजे काही डिरेक्टर असतात जे तुमच्याकडून काम काढून घेतात आणि त्याच्यामुळे तुमचा एक परफॉर्मन्स वेगळ्या लेवलला जातो. या फिल्ममध्ये जर माझं काम प्रेक्षकांना आवडेल तर त्याचं सगळं श्रेय चंदू सरांना जातं, कारण माझं परसेप्शन अमुक असेल तर त्यांनी पूर्ण ते परसेप्शन बदललं त्या सीनकडे बघण्याचं. आणि पूजासोबत दुसरी फिल्म आहे. पूजाबद्दल मी सांगेन की जसं तू म्हणालीस की आम्ही खूप आधीपासून एकत्र काम करतो आहे, पण तिची ग्रोथ ॲज अन ॲक्टर, तिचा तो प्रवास मी पाहिला आहे. आणि आज इतकं फॅन फॉलोईंग आहे पूजाचं, तरी शी इज व्हेरी ग्राउंडेड आणि खूप प्रोफेशनल आहे. तर ते तिच्याकडून खरंच शिकण्यासारखं आहे. सो ती माझ्याबद्दल नेहमीच चांगलं बोलते, पण मी मनापासून सांगतो की तिच्याकडून पण मी खूप शिकतो, एक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून. आणि पूजाला घरी करून आलं तर यू वॉन्ट समथिंग टू जस्ट वाईप ऑफ युअर टीयर्स वगैरे असं काही नाही. आता बऱ्याचदा होईल सवय नाही ग ह्याच्याकडून एवढं ऐकायची. स्तुती करतात लोक, ह्याच्याकडून येणं फार नाही. पण मी अजून एक आवर्जून गोष्ट सांगेन की आज म्युझिक लॉन्चमध्ये माझे 2 अशा वेलविशर्स होते ज्यांनी मला इतकं सुंदर पोर्ट्रेट गिफ्ट केलं आहे. तर ते आज माझ्यासोबत आहे इथे, अर्चना आणि निकिता. अर्चना आणि निकिता, आणि इतकं सुंदर त्यांनी पोर्ट्रेट गिफ्ट केलं आहे. मी 2 मिनटात, ते कुठे गेलं हे केलं आहे. ही शायरी जी लिहिलेली आहे ती त्याची आणि हे तर मला खूप आवडलं आहे. अजून एक खूप इमोशनल मोमेंट असा होता तो त्यांनी दुसरं ते पोर्ट्रेट, इतकं सुंदर आहे. म्हणजे आय डोंट हॅव वर्ड्स टू एक्सप्रेस की काय बोलू. म्हणजे आमचा फॅमिली फोटो आहे आणि खूप सुंदर. तो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. डेफिनेटली खूप सुंदर आहे आणि खूप थॉटफुल गिफ्ट आहे. नक्की खरंच हे माझ्याकडे नेहमी राहील. आता मी माझ्या नागपूरच्या घरात लावणार, इकडे मुंबईत ठेवणार नाही, आईबाबांना दाखवणार आहे. सो थँक्यू सो मच. यू मेड माय डे. थँक्यू सो मच. तर आम्ही एका छोट्याशा सोहळ्यानंतर पुन्हा स्थानापन्न झालो आहे. खरंच तुझ्यासाठी खूप ओव्हरवेल्मिंग मोमेंट असेल की एवढं सुंदर पोर्ट्रेट आणि इतकं थॉटफुल पोर्ट्रेट तुला मिळालं आहे. नक्की तुम्ही पाहिलं आत्ता ते, म्हणजे किती सुंदर बनवलं आहे. सो आय एम रिअली टच्ड. म्हणजे इतकं, आणि ते आम्ही म्युझिक लॉन्चमध्ये सगळ्यांसमोर दाखवलं. पण जो मला सांगितलं होतं की तुला एक कोणीतरी स्केच काढून आणणार आहे तुझ्यासाठी, तर म्हटलं स्केच असेल, पण एवढं सुंदर आणि इतकं ते फॅमिली पोर्ट्रेट. आपण आता पुन्हा चित्रपटाकडे येऊया. चित्रपटामध्ये तुम्हाला रोमॅन्स करायला मिळाला, पण असं
खूपच डिमांडवरती इकडे एक डान्स सॉन्गही झालेलं आहे ज्याचे अल्फाज पण जबरदस्त आहेत. तर ते करताना किती मजा आली आणि खूप रॉकिंग सॉन्ग झालं आहे. तुझ्या ॲज युजल अदाकारी तुझी फार सुंदर झाली आहे, तुझा डान्स सुंदर. नाही, ॲक्च्युली हे लास्ट मोमेंटला ठरलं कारण आमच्या याच्यात पूर्ण अल्बममध्ये सगळी रोमॅन्टिक गाणी होती. अशी उडत्या चालीचं गाणं कोणतं नव्हतं. त्यामुळे असं एक मग प्रत्येकाच्या मनात आलं की एक प्रमोशनल सॉन्ग करूया का. तर तेव्हा मग चिनार महेश यांनी ते कंपोज केलं आणि काही दिवसांपूर्वी ते शूट झालं आणि आज म्युझिक लॉन्च आहे. तर घाई गडबडीत पटापटापटा सगळं ते एडिट झालं आणि आज प्रेक्षकांना म्हणजे ज्यांनी पण पाहिलं म्युझिक लॉन्चमध्ये त्यांना खूप आवडलं. सो आणि आय एम शुअर जेव्हा मोठ्या पडद्यावर ते जेव्हा गाणं वाजेल तर खूप लोकांना नक्की आवडेल. नक्कीच. आय होप म्हणजे तुम्ही यावेळेस अवॉर्ड शोमध्ये गाणं परफॉर्म. नक्की नक्की. आम्हाला वाटतंच आहे, त्यामुळे आम्ही ती करू. स्टेप पण आम्हाला फडते जानू जानू दिसली का. ॲक्च्युली ही वैभवची स्टेप आहे माहिती आहे तुला? हो नाही, तू कोरिओग्राफर पण झाला. ही वैभवची स्टेप आहे. ॲक्च्युअल स्टेप वेगळी होती काहीतरी आणि ती मुळातच आम्हाला एक डान्सर म्हणून काहीतरी वाटलं की कमी आहे काहीतरी. तर मग वैभवने आय थिंक आय रिमेंबर मागच्या एक रात्र अगोदर आमचं व्हिडिओ कॉलवर झालं की काय काय करूया. तर ह्यानी शोधून काढलं आपण असं असं केलं तर आम्ही ते असंच केलं. पण क्रेडिट गोज टू द कोरिओग्राफर सुजित सर. कारण त्यांना जेव्हा मी सांगितलं की सर या स्टेपच्या जागी आपण असं करून बघू का, तर त्यांनी ॲक्सेप्ट केलं की पण हां दिस इज बेटर दॅन द प्रिव्हियस वन, लेट्स डू इट. तर क्रेडिट गोज टू हिम. सो मी तर एक जस्ट सजेशन दिलं आणि त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने ते इन्कॉर्पोरेट केलं. सो क्रेडिट गोज टू सुजित सर. सो लास्ट सेगमेंट ऑफ द इंटरव्ह्यू आपण ही सिग्नेचर स्टेप थोडी व्हायरल करूया. सो बसल्या बसल्या किंवा उभं राहायला काही गरजच नाही कोणाला. म्हणजे डान्स यो न यो काय जानू जानू असं नाही. 1 2 3 जानू जानू दिसली का माझी जानू जानू. सिम्पल. कुठेही हे तो कोणालाही जमणार. डान्स दिल से करना. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर तुम्ही. थँक्यू श्वेता, थँक्स अ लॉट. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबरा सावंत, मराठी शोबस.